1984च्या उरण आंदोलनातील हुतात्म्यांना 40व्या स्मृतिदिनी माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर यांनी केले अभिवादन। न्हावा शेवा प्रकल्पासाठी भूजमीन संपादनाच्या वेळी 1984ला लोकनेते माजी खासदार स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली उरणमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनात 5 हुतात्मा व शेकडो शेतकरी जखमी झाले होते। या आंदोलनातील कैलासवासी नामदेव शंकर घरत, कैलासवासी रघुनाथ अर्जुन ठाकूर, कैलासवासी महादेव हिरा पाटील, कैलासवासी केशव महादेव पाटील व कैलासवासी कमलाकर कृष्णा तांडेल या 5 हुतात्म्यांना 40व्या स्मृतिदिनी मंगळवार दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर यांनी हुतात्मा मैदान जासई तसेच धुतुम व चिर्ले येथे जाऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व शिवसेना उरण विधानसभा मतदारसंघातील तमाम शिवसैनिकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। यावेळी उरण विधानसभा संपर्क प्रमुख महादेव घरत, शिक्षक नेते नरेश मोकाशी, द्रोणागिरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील, डोंगरी माजी सरपंच निलेश घरत, जासई उपविभाग प्रमुख राजन कडू, प्रेमनाथ ठाकूर, धुतुम शाखा प्रमुख कुंदन पाटील, उपसरपंच रवीनाथ ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत ठाकूर, माजी उपसरपंच सौ कविता पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुचिता कडू, महिला आघाडी तृप्ती ठाकूर, कांतीलाल ठाकूर, काशीनाथ पाटील, नामदेव पाटील, शरद ठाकूर, हेमंत ठाकूर, सज्जन ठाकूर, प्रल्हाद ठाकूर, हुतात्म्यांचे वारसदार लक्ष्मण ठाकूर, जितेंद्र घरत व कार्यकर्ते उपस्थित होते। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, उरण।